नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची 2021 पासूनची मोठी मागणी मान्य. सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, तर कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा लाभ. सरकारी कर्मचाऱ्यांची 2021 पासूनची मोठी मागणी मान्य होणार असून लवकरच सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. आजची ही बातमी अशा कर्मचाऱ्यांसाठी खास ठरणार आहे जे कर्मचारी कोरोनाच्या आधीपासून सरकारी सेवेत आहेत. सरकारने कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा लाभ थांबवलेला होता. कोरोना महामारीच्या काळात महागाई भत्ता रोखून ठेवण्यात आलेला होता. मात्र आता रोखून ठेवण्यात आलेला सदर महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील थकीत DA मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे, अशी ही माहिती आता समोर येत आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून त्या अद्याप प्रलंबित आहेत. तज्ज्ञांच्या मते या प्रकरणात न्यायालय कर्मचाऱ्यांच्याच बाजूने निर्णय देण्याचीही शक्यता आहे आणि असे झाल्यास रोखून ठेवलेल्या 18 महिन्याच्या DAची थकबाकी कर्मचाऱ्यांना अदा केली जाऊ शकते. दरम्यान कर्मचारी युनियनकडून सरकारकडे वन टाईम सेटलमेंटची सुद्धा मागणी करण्यात येत आहे. या प्रस्तावानुसार 18 महिन्यांची DA थकबाकी रोख स्वरूपात देण्याऐवजी एकदाच DAमध्ये 5% वाढ करण्यात यावी, अशी ही मागणी केली जात आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आता सरकार या संदर्भात नेमका कोणता अंतिम निर्णय घेते याकडे मात्र आता आशेने पाहत आहेत.